नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। जसं की शेतकरी मित्रांनो, 2025 हे वर्ष संपलेलं आहे आणि आता 2026 सुरू झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिन्यातील 10 ते 12 दिवसांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा आता लाखो शेतकरी बांधव एकाच प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहेत। ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नक्की केव्हा येणार? जानेवारी महिन्यामध्ये येणार की फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार? कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार नाही? आणि शेतकरी बांधवांचे पैसे अडकू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चुकीची तारीख न सांगता अगदी सोप्या शब्दात आणि संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण शेवटी आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की तुमचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला आत्ता लगेच कोणती 4 कामं करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नेमकी काय आहे हे समजून घेऊया। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची थेट शेतकऱ्यांसाठी असलेली आर्थिक मदतीची योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात थोडा आधार मिळावा। तर शेतकरी मित्रांनो, आता जसं की PM किसान योजनेतून केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं आणि नमो शेतकरी योजनेतून महाराष्ट्र सरकार दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं। म्हणजेच एकूण 12,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। आता ही रक्कम कोणत्याही दलालाशिवाय, कोणत्याही फॉर्मशिवाय आणि कोणतीही कपात न होता थेट खात्यामध्ये जमा केली जाते। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। आता आपण आत्तापर्यंत आलेल्या हप्त्यांचा थोडक्यात आढावा घेऊया, कारण मागील हप्ते समजले तरच पुढचा हप्ता कधी येईल याचा अंदाज आपल्याला बांधता येईल। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता सुरुवातीला टप्प्याटप्प्याने देण्यात आला। त्यानंतर दर 6 महिन्यांच्या आसपास हप्ते देण्याची पद्धत ठेवण्यात आली। मागील वर्षांकडे पाहिलं तर साधारण मार्च आणि सप्टेंबर या कालावधीत हप्ते दिले गेले आहेत। अलीकडचा म्हणजे 6वा हप्ता हा मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता। त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले। त्यानंतर बराच काळ प्रतीक्षा झाल्यानंतर 7वा हप्ता हा सप्टेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला। म्हणजेच 6वा आणि 7वा हप्ता यामध्ये साधारण 6 महिन्यांचा कालावधी होता। आता सप्टेंबर 2025 नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने पूर्ण झाले आहेत आणि आपण आता जानेवारी 2026 मध्ये आहोत। म्हणजे 7वा हप्ता येऊन साधारण 3 ते 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे। तर सरकारी योजनांमध्ये सहसा 3 ते 6 महिन्यांच्या आत पुढचा हप्ता दिला जातो। त्यामुळे 8वा हप्ता येण्यासाठी लागणारा किमान कालावधी पूर्ण झालेला आहे असं नक्कीपणे म्हणता येईल। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नक्की कधी येणार? सध्या सरकारकडून 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे। पण तरी सुद्धा आपण सरकारी कामकाजाची पद्धत, मागील हप्त्यांचा अनुभव, आर्थिक वर्षाचा शेवट आणि PM किसान योजनेशी असलेली सांगड पाहता एक अंदाज बांधू शकतो। तर सध्या उपलब्ध माहितीनुसार आणि मागील हप्त्यांचा पॅटर्न पाहता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जानेवारी 2026च्या अखेरपर्यंत किंवा मग फेब्रुवारी 2026च्या पहिल्या 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे। कारण शेतकरी मित्रांनो, मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपतं आणि त्याआधी राज्य सरकार बहुतांश वेळा शेतकऱ्यांसाठीचे अनुदान वाटप करण्याचा प्रयत्न करते। याशिवाय PM किसान योजनेचा पुढचा हप्ता ज्या कालावधीत येतो तर त्या कालावधीतच नमो शेतकरीचा हप्ता देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो। तरीही काही वेळा हप्त्याला उशीरही होऊ शकतो। यामागे अनेक कारणं असतात,
तर प्रत्येक हप्त्याआधी शासनाकडून लाभार्थ्यांची माहिती तपासली जाते. यामध्ये आधार कार्ड बरोबर आहे का, बँक खाते चालू आहे का, डीबीटी सुरू आहे का, जमीन नोंद अपडेट आहे का, मृत लाभार्थी तर नाहीत ना, एकाच व्यक्तीची 2 नोंद तर नाहीत ना, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थोडा वेळही लागू शकतो. आता आपण पाहूयात की 8वा हप्ता कोणाला मिळणार आणि शेतकरी मित्रांनो कोणाचा अडकणार तेही जाणून घ्या. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, ज्यांचं बँक खातं डीबीटीसाठी सुरू आहे आणि ज्यांची जमीन नोंद ही बरोबर आहे आणि ज्यांना PM किसानचा हप्ता नियमित मिळतो, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्कीच मिळेल. पण ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, आधार लिंक नाही, नावात किंवा जन्मतारखेत चूक आहे, जमीन विकली आहे पण नोंद अपडेट नाही किंवा एकाच खात्यावर 2 लाभार्थी दाखवले गेले आहेत, अशा शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, पैसे अडकू नयेत यासाठी काही महत्त्वाची कामं आत्ताच करणं गरजेचं आहे. सर्वात आधी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का ते तपासा. जवळच्या CSC सेंटरमध्ये किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यानंतर बँकेत जाऊन तुमचं खातं डीबीटीसाठी सुरू आहे का ते तपासून घ्या. आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे का याचीही खात्री करून घ्या. तुमची जमीन नोंद ही 7/12 किंवा 8A कागदावर बरोबर आहे का तेही पहा. PM किसान पोर्टलवर जाऊन तुमचा लाभार्थी स्टेटस चालू आहे का ते तपासा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहे की आज रात्री पैसे येणार, उद्या सकाळी खात्यात जमा होणार, फक्त अमुक जिल्ह्यांनाच मिळणार. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत घोषणा जरी झाली असली तरच ती तारीख खरी समजावी. कोणत्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये किंवा व्हॉट्सअप फॉरवर्डमध्ये सांगितलेली तारीख ही अंतिम नसते. शेवटी आपण एवढंच सांगू इच्छितो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद झालेली नाही. 7वा हप्ता सप्टेंबर 2025 मध्ये आलेला आहे, तर 8वा हप्ता हा प्रक्रियेत आहे आणि तो 2026 मध्ये येणारच आहे. तर सध्याच्या परिस्थितीनुसार जानेवारी 2026च्या अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीला हा हप्ता येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त न घाबरता अफवांवरती विश्वास न ठेवता तुमची कागदपत्र ही पूर्ण ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसाठी खरी, सोपी आणि खात्रीशीर माहिती घेऊन येत असतो.